नमस्कार मित्रांनो, आपल्या टेक कॉर्नर या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी मोठी संधी मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या माध्यमातून 633 आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती जागा आहे, कोण अर्ज करू शकतो, आवश्यक कागदपत्र, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, महत्वाचे अटी व नियम, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी एकूण रिक्त पदे 613 आहेत. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. हे केंद्र ग्रामपंचायत स्तरावर सुरू केले जाणार आहे. अर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला चंद्रपूर.nic.in तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर सेतू शाखा तहसील कार्यालय अर्ज मिळण्याची तारीख 4 मार्च 2026 ते 18 मार्च 2026 या दिवसामध्ये तुम्ही ऑफलाईन अर्ज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज देऊ शकता. हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 5 मार्च 2026 ते 20 मार्च 2026 ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय सेतू शाखा चंद्रपूर. वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरूर तुम्हाला अर्ज देता येतील. अर्जदारासाठी काही पात्रता आहेत. आपले सरकार सेवा केंद्रासाठी वय मर्यादा किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. संगणक ज्ञानामध्ये MCIT सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जर CSC ID असेल तर खूप उत्तम आहे. त्यासाठी लवकरात तुम्हाला अर्ज मिळण्याची शक्यता असते. तुम्हाला महा ऑनलाईनची ID ज्यांच्याकडे CSC ID आहे त्यांना लवकर मिळत असते. स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार हा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. पुरावा म्हणून तुमच्याकडे लाईट बिल, मतदार ओळखपत्र किंवा ग्रामपंचायतीचा दाखला असणे आवश्यक आहे. त्यांना मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. मराठी इंग्रजी भाषा या दोन्ही भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अर्ज करताना काही महत्वाचे नियम आहेत. एकाच ठिकाणी एका व्यक्ती फक्त एकाच ठिकाणी अर्ज करू शकतात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 633 ग्रामपंचायतीचे अर्ज निघाले आहेत. आपण कोणत्याही एकाच गावाच्या महा ऑनलाईन ID साठी अर्ज करू शकतो. पूर्वी कारवाई झालेली असल्यास ज्या केंद्र चालकावर पूर्वी प्रशासनाने कारवाई केली आहे त्यांना अर्ज करता येणार नाही. अर्ज करताना आधार कार्ड व पॅन कार्ड आवश्यक असणे आहे. केंद्र दुसऱ्याला देता येणार नाही. जर तुम्हाला केंद्र मंजूर झाले असेल तर ऑनलाईनचे जर मंजूर झाले तर ते दुसऱ्या व्यक्तीला तुम्हाला देता येणार नाही. ते तुम्हाला चालवा लागेल. केंद्र सुरू केल्यानंतर काही नियम राहणार आहे. शासनाने दिलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करणे आवश्यक आहे. ग्राहकाकडून जास्त पैसे घेता येणार नाही. सर्व सेवा शासनाच्या नियमानुसार घ्याव्या लागतील. डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्यावी. उदाहरणार्थ पॉस मशीन, UPI, M-App, Paytm. तपासणी प्रक्रिया. मित्रांनो, तुमच्या केंद्राची कधी तपासणी होऊ शकते? ही तपासणी कोण करू शकतात? महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या जिल्हाधिकारी कार्यालय तांत्रिक अधिकारी. जर नियमाचे उल्लंघन झाले तर केंद्र बंद केले जाऊ शकते. महा ऑनलाईनची ID बॅन केली जाऊ शकते. अर्ज भरताना काही चुका करू नका. अर्ज पूर्ण भरावा. चुकीची माहिती देऊ नका. सर्व कागदपत्रे जोडावी. जर माहिती चुकीची आढळली तर अर्ज रद्द होऊ शकतो. मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी ही मोठी संधी आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपले सरकार सेवा केंद्र हा खूप चांगला पर्याय आहे. याचे अर्ज तुम्हाला चंद्रपूर.nic.in यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतात. म्हणून इच्छा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. जर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.